टाकू देतात. चला बऱ्याच ताईंची सकाळची खूप घाई राहत असेल, पण तुळशीच्या पूजेपासून जर आपण सुरुवात केली तर आपल्या मनाला खूप छान वाटतं आणि घरामध्ये आपल्या वातावरणसुद्धा खूप पॉझिटिव्ह निर्माण होतं. माझी दिवसाची सुरुवात ही तुळशीच्या पूजेपासून किंवा देवपूजेपासून होते. तुळशीची पूजा जर केली तर मला त्या तुळशीकडे बघतच राहावं असं वाटतं. श्री स्वामी समर्थ. संकष्ट चतुर्थीच्या सर्व माझ्या गोड ताई दादांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमचा आजचा दिवस आनंदाचा, सुखाचा, समृद्धीचा व भरभराटीचा जावं हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्वांच्या माझ्या आजच्या एका छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. कालचा पूर्ण ब्लॉग पाहिला त्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद. तुळशीजवळची पूजा म्हणजे तुळशीची पूजा, तुळशीजवळची रांगोळी, देवपूजा सर्व माझं झालेलं आहे. चला तर आता पुढच्या कामाला सुरुवात करते. घरातले सर्व काम आवरून झाल्यावर किचनमध्ये थोडीफार भांडी घासायची होती. त्या भांड्यांसोबत तेलाची केटलीसुद्धा मी घासायला काढली. जर आपली केटली जास्त चिकट झालेली असेल तर गरम पाण्यामध्ये लिक्विड टाकून अर्धा तास किंवा 1 तासासाठी जर ठेवली तर केटली घासायला अजिबात आपल्याला वेळ लागत नाही. वरच्यावर घासणी जरी फिरवली तरी पण केटली आपली एकदम स्वच्छ निघून जाते. आजकाल बाजारामध्ये तेल वापरण्यासाठी तेलाच्या बॉटलसुद्धा मिळतात, पण त्या बॉटलमधून तेल गळण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे मी तेलाची केटली वापरते. खिचडी बनवण्यासाठी तेलामध्ये बटाटा, हिरवी मिरची मी परतून ठेवलेली होती. भिजवलेला साबुदाणा त्यात टाकून दिला. शेंगदाण्याचे कूट आणि चवीपुरते मीठ टाकून 5 मिनिटासाठी कमी गॅसवरती खिचडी छान परतून घ्यायची. त्यामुळे खिचडी आपली मऊसूत होते. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मला करायची होती शेवभाजी. शेवभाजीसाठी लागणारा मसाला ताव्यावरती कांदा, धने, खोबरं, तेल टाकून छान भाजून घेतले. भाजलेला कांदा गार झाल्यावर खडे मसाले, आलं, लसूण, कोथिंबीर सर्व एकत्र बारीक वाटून घेतलं. गरम तेलामध्ये वाटलेला मसाला, 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला एकत्र सर्व मसाले तेल सुटेपर्यंत परत एकदा छान परतून घ्यायचे. मसाले खाली करपू नये म्हणून त्यामध्ये थोडे पाणी घालायचे. त्यामुळे मसाला आपला खाली अजिबात करपत नाही आणि छान परतल्या जातं. अर्धा टोमॅटो बारीक चिरून त्यामध्ये घालायचा. त्यामुळे भाजीला खूप छान चव येते. जर तुम्हाला कोथिंबीर घालायची असेल तर तुम्ही मसाल्यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालू शकता किंवा वरून टाकली तरी पण भाजीला चव छान येते. छान असा घटसर आपल्याला रस्सा होऊ द्यायचा. जर आपल्याला हवे असेल तर आपण रश्श्यामध्ये शेव टाकायचे किंवा जेवण करताना बाजूला प्लेटमध्ये घेतले तरी पण चालतात, पण मी रश्श्यामध्येच टाकणार आहे. रश्श्याला छान अशी उकळी आल्यावर घटपणा आलेला आहे. आपल्याला पातळ किंवा घट जसा रस्सा ठेवायचा असेल तसा आपण ठेवू शकतो. माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे त्यामुळे मी इथं कोथिंबीर नाही टाकली. जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही जरूर टाका. खूप छान टेस्ट येते भाजीला कोथिंबीरमुळे कोणत्याही. इथं जवळजवळ 1 छोटी प्लेट शेव घेतलेली आहे. बारीक गॅसवरती 5 मिनिटं याला असंच ठेवणार आहे. बारीक गॅसवरती 5 मिनिटं याला छान उकळी आणून घेणार आहे. भाजीला एक उकळी आली की त्याच्यावरती टाकणार आहे हे बघा घरकुल मटण मसाला. तुमच्याकडे जर गरम मसाला असेल तर तुम्ही तो टाकला तरी पण चालतो किंवा दीपक मसाला टाकला तरीही चालतो. मला घरकुल मसाला खूप आवडतो त्यामुळे मी घरकुल मसाला टाकलेला आहे. भाजी झाल्यावर लगेच मी चपात्या बनवण्यासाठी पीठ मळायला घेतले. जास्त काही मी शूट घेतले नाही. जेवढे घेता आले तेवढे घेण्याचा प्रयत्न केला.
तुमच्यापर्यंत यायला हा व्हिडिओ खूप उशीर झालेला आहे. हा दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ आहे. आज जरा लवकर उठले होते का तर मला बनवायचे होते अप्पे. रात्री सर्व मी वाटून ठेवलं होतं. आपण जर रात्री तयारी करून ठेवली तर सकाळी आपल्याला अजिबात जास्त वेळ लागत नाही. मिश्र डाळीचे अप्पे किंवा रव्याचे अप्पे असे 2 प्रकारे आपण अप्पे बनवू शकतो. रव्याचे अप्पे बनवण्यासाठी आपल्याला अगोदरच्या दिवशी तयारी करावी लागत नाही. वेळेवर केले तरी पण रव्याचे अप्पेसुद्धा छान होतात. मी मिश्र डाळीचे अप्पे केलेले आहे. यामध्ये कोणत्या कोणत्या डाळी वापरलेल्या आहे चला तर मग पुढे बघू. सर्व स्वयंपाक माझा झालेला आहे. सांडग्याची म्हणजे वड्यांची भाजी बनवलेली आहे, चपात्या बनवल्या, अप्पे बनवलेले आहे. गॅस मी बंद करते का तर आपले अप्पे खाली करपू शकतात, त्यामुळे अप्पे पण तयार झालेले आहे. मुगाची डाळ, सालीची डाळ घातलेली आहे मी. 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी हरभऱ्याची डाळ, 1 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ. सर्व डाळी दिवसभर पाण्यामध्ये भिजत घातल्या. संध्याकाळी मी त्या वाटून ठेवलेल्या होत्या आणि सकाळी मी त्याचे अप्पे बनवलेले आहे. त्यामध्ये चवीपुरते मीठ आणि सोडा घातलेला आहे. 2 मीडियम आकाराचे कांदे कापून घातलेले आहे. तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही कोथिंबीर, टोमॅटो टाकू शकता. हिरवी मिरची मिक्सरच्या भांड्यामधून काढून टाकली तरी पण चालते किंवा खलबत्त्यामध्ये कुटून जरी घातली तरी पण छान चव येते. पण मी इथं फक्त कांदा घातलेला आहे का तर टोमॅटो माझे संपलेले आहे. किचन पण आवरून घेतला. स्वयंपाकाची भांडी घासलेली, ती थोडी भांडी मला मांडायची आहे. ही आपली तयार झालेली चटणी. कच्चे शेंगदाणे, कच्च्या हिरव्या मिरच्या, दही, साखर, चवीपुरते मीठ, मिक्सरमध्ये छान अशी बारीक चटणी वाटून घेतली. फोडणीला घातलेला आहे जिरं, मोहरी आणि कढीपत्ता, साखर आणि मीठ चटणीमध्ये मी घातलेला आहे. परवा जो ब्लाऊज कट करून ठेवलेला होता, जेवण झाल्यावर लगेच तो ब्लाऊज शिवायला बसले. का तर काय होतं, मला असं वाटतं आज नको शिवायला, उद्या शिवू, उद्या नको परवा शिवू, असं करता करता बरेच दिवस निघून जातात. त्यामुळे मी कंटाळा न करता लगेच आज मशीनवर बसले व ब्लाऊज शिवायला हातात घेतला. आपण जर एखाद्या कामाला सुरुवात केली तर कोणत्याही गोष्टीचा कंटाळा आपल्याला येत नाही. एखाद्या वेळेस काय होतं ना ताईंनो, आपला जर मूड नसेल तर 2 ताससुद्धा ब्लाऊज शिवायला लागतात. पण मूड जर असला तर अर्ध्या तासामध्ये सुद्धा ब्लाऊज कंप्लीट होतो. लाईट गेलेली आहे त्यामुळे ब्लाऊज माझा पूर्ण नाही झाला. गळ्याची पायपिंग समोरच्या भागाला केलेली आहे, पाठीमागच्या साईडला अस्तर पलटी केलेली आहे. आज गुरुवार असल्यामुळे लाईट गेली. शक्यतोवर लाईट आमच्या इथं जात नाही, पण असे जर पावसाचे वातावरण झाले तर केव्हा तरी लाईट जाते. पावसाचे वातावरण झालेले आहे. बाहेर हवा पण खूप छान सुटलेली आहे. आज सकाळपासून सारखी लाईट जाते, त्यामुळे स्वयंपाक करताना पण तुम्हाला शेअर जास्त मला करता आले नाही आणि ब्लाऊज शिवताना पण मध्ये मध्ये 2 ते 3 वेळा लाईट गेलेली आहे. तरी पण मी माझा ब्लाऊज शिवला, कारण असं बसून तरी काय करणार. लाईट गेली की 5 मिनटं बसायचं, 10 मिनटं बसायचं, लाईट आल्यावर परत पुन्हा ब्लाऊज शिवायला बसायचं. परवा कटिंग केलेला जो ब्लाऊज आहे तोच मी शिवायला घेतलेला आहे. बाह्या जोडायच्या राहिल्या, बाकी ब्लाऊज झालेला आहे. बाह्या जोडायच्या आणि फिटिंग करायचा ब्लाऊज. आता संध्याकाळचे 5 वाजले, त्यामुळे आता मशीन आवरते. साईडला मशीन लावून ठेवते. टेरेसमध्ये उन्हाच्या वाफा पण लागतात दुपारच्या, त्यामुळे मी मशीन इकडं घेतली. म्हणजे फॅन जर चालू असला तर फॅनची हवा लागते, एवढं काही गरम हवा जाणवत नाही. चला, जे खाली कापड पडलेले आहे ते पण आवरून घेते, डस्टबिनमध्ये लगेच टाकते आणि झाडू मारून घेते. म्याऊ पण बसलेली आहे, म्याऊचं पिल्लं घेऊन. घरात बसायला नकोच म्हणते. मी जिथं असेल तिथंच माझ्या मागं 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 येते. आज तर तिची पिल्लं मी खाली ठेवलेली होती दुपारपर्यंत, पण ती काय ऐकते का, आली एक एक पिल्लू घेऊन वरती आली. शेवटी मीच घेतलं आहे तिला घरात, का तर केव्हा केव्हा ती पिल्लं काय करतात,
सू पण करतात आणि त्याचा खूप वास येतो, नको वाटतं असं. त्यामुळे मी तिला आज बाहेर ठेवले होते, पण परत माझं मन थोडं हे होत होतं की उगाच मी बाहेर ठेवले. 4 वेळा तुम्ही त्या पिल्लांना बाहेर बघायलाच गेले, त्यांना पाणी देऊन आले, त्यांना खायचं देऊन आले. चला असो, कपडे पण वाढलेले आहे, कपडे घेते काढून, मशीन ठेवते आवरून. लाईट काय केव्हा येते आणि केव्हा नाही, लाईटीची वाट जर बघत बसले तर बराच वेळ जाईल त्यामध्येच, उद्या पण करता येईल. त्यामुळे चला, मला जो कालचा जो ब्लॉग आहे तो एडिट करायचा आहे, अपलोड करायचा आहे. त्यामुळे आता मी जास्त काही शूट घेणार नाही, मशीन आवरते आणि साईडला लावून ठेवते. आज दुपारून टेरेस पण धुतलेला आहे, त्यामुळे गार पण लागत होते. झाडांना पण पाणी दिले. उन्हामुळे झाडं काय होतात, लगेच सोकतात झाडं. दुसऱ्या दिवशी पाणी द्यावंच लागतं. जर एक दिवस आड पाणी द्यायचं म्हणलं तर झाडांची जी पानं आहेत ती अशी माना टाकून देतात, शेंडे जे आहेत ते पण माना टाकून देतात. त्यामुळे रोज झाडांना थोडं तरी पाणी देते. मशीनची पिन पुरत नाही, त्यामुळे मी या बोर्ड घेते आणि या बोर्डाला मशीनची जी पिन आहे ते लावते. जो प्लग आहे तो छोटा आहे आणि ही जी पिन आहे ही खूप मोठी आहे, त्यामुळे त्या प्लगमध्ये ही पिन जात नाही.